नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। यापूर्वीही चंद्रकांत चव्हाण सोलापूर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचा त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा ढंडोळा या चॅनलवर मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे। हे सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार आणि या शिल्पकारांनी आजचा सोलापूर जिल्हा हा घडविलेला आहे। आज मी आपल्यापुढे असंच एक व्यक्तिमत्व बहुआयामी अशा पद्धतीचं घेऊन येतो आहे। बाबूराव अण्णा चाकोते शिक्षण असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, सहकार असेल, अशा राजकारण असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये लीलया ज्यांनी भ्रमंती केली आणि आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला असे बाबूराव अण्णा चाकोते। त्यांची खरं तर ही जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून खास त्यांच्यावर हा व्हिडिओ करून आपल्यापर्यंत, तरुण पिढीपर्यंत, आजच्या ज्यांना अण्णांचं कार्य माहीत नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचविण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे। बाबूराव अण्णा चाकोते खरं तर त्यांना कुटुंबामध्ये भीमाशंकर या नावाने त्यांच्या जवळचे परिचित लोक हे ओळखत असत। त्यांचा जन्म चन्नप्पा व धुळव्वा या दाम्पत्याच्या पोटी 25 डिसेंबर 1925 रोजी झालेला होता। त्यांचं शिक्षण हे सोलापूर नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 13 आणि तुळजापूर वेशीतील करंजकर विद्यालय येथे इयत्ता 7वी पर्यंत झालेले होते। त्यांचा विवाह सरस्वतीबाईंशी झाला। सरस्वतीबाई या अत्यंत कुटुंबवत्सल होत्या। अण्णांच्या आयुष्यामध्ये अर्धांगिनी म्हणून त्यांच्या सर्व कार्यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाची अशा प्रकारची साथ दिलेली होती। अण्णांना एकूण 6 अपत्य झाली। खरं तर बाबूराव अण्णांचं राजकारण जे आहे, म्हणजे राजकारणामध्ये प्रवेश जो आहे तो होण्याच्या पूर्वी सोलापूरमध्ये त्या काळामध्ये गैर मानला गेलेला अशा प्रकारचा जो काही व्यवसाय होता त्याच्यामध्ये अमेरिकन कॉटन बाजार नावाचा एक जुगार त्या काळामध्ये चालत असायचा। आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यबंदी होती तांदूळाच्या विक्रीसाठी, म्हणजे राज्याबाहेरून तांदूळ आणून विक्री करायला बंदी होती। अशा 2 व्यवसायामध्ये बाबूराव अण्णा तरुणपणामध्ये होते आणि त्यांच्या या सगळ्या व्यवसायामध्ये ते असतानाच त्यांच्याकडे हुतात्मा पुत्र शंकरप्पा धनशेट्टी यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी पाहिलं की एक अत्यंत उमदा तरुण आहे, पण चुकीच्या मार्गाने आपल्या आयुष्याची वाटचाल तो करतोय आणि म्हणून बाबूराव अण्णासारखा एक उमदा तरुण हा राजकारणामध्ये जर आला, राष्ट्राच्या प्रवाहामध्ये जर आला तर तो मोठं काम करून दाखवू शकतो असा विश्वास सर्वप्रथम शंकरप्पा धनशेट्टींना वाटला आणि त्यांनी बाबूराव अण्णांना, त्यावेळेचे काँग्रेसचे जे मोठे नेते होते सोलापूर जिल्ह्याचे, भाई छन्नूसिंह चंदले यांच्याकडे नेलं आणि त्याच वेळेला नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या होत्या आणि या नगरपालिकेच्या निवडणूक जी आहे ती बाबूराव अण्णांनी लढवावी म्हणून त्यांनी आग्रह धरला। भाई छन्नूसिंहांनी लगेच त्याला होकार दिला आणि या घटनेनंतर भाई छन्नूसिंह आणि बाबूराव अण्णा यांचे संबंध अत्यंत चांगले आणि कौटुंबिक अशा पद्धतीचे बनलेले झाले आणि त्यांच्यातील स्नेह दिवसेंदिवस वाढत गेलेला आपल्याला दिसतो। बाबूराव अण्णांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही 1950-51च्या दरम्यान झाली आणि त्याच वेळेला पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जी विधानसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 साली, या निवडणुकीत शंकरप्पा धनशेट्टी हे शहर उत्तर मतदारसंघामधून निवडणुकीला उभे होते। बाबूराव अण्णांनी शंकरप्पांचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर केला, जोमाने अतिशय केला आणि शंकरप्पा धनशेट्टी हे खूप चांगल्या मताधिक्याने त्यावेळेला निवडणुकीमध्ये निवडून आले आणि याच दरम्यान बाबूराव अण्णा हे नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि बाबूराव अण्णा हे निवडून नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून रुजू झाले। त्यावेळेला कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे आबासाहेब किल्लेदार
हे या नगरपालिकेचे महापौर बनलेले होते. 1957 मध्ये बाबुराव अण्णा दुसऱ्यांदा नगरसेवक बनले. 1959 साली बाबुराव अण्णा सोलापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बनले आणि 1961च्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर बाबुराव अण्णा हे सोलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले. अशा रीतीने एक एक पायरी चढत नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, नगराध्यक्ष अशा पायऱ्या या आपल्या कर्तृत्वावर बाबुराव अण्णांनी या चढल्या. 1960-61च्या दरम्यान सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनलेला होता. हिप्परगा तलावातून सोलापूरला होणारा जो काही पाणी पुरवठा होता तो शहराच्या वाढीबरोबर अपुरा पडायला लागलेला होता आणि त्यामुळे हिप्परगा तलावाच्या पाणी पुरवठ्यावर सोलापूरची तहान भागणं हे शक्य नव्हतं. तेव्हा नगराध्यक्ष असलेल्या बाबुराव अण्णांनी सोलापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणून टाकळीजवळील भीमा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्याची योजना ही आखली. त्यासाठी त्यांनी सोलापूरच्या नागरिकांकडून आगाऊ कर रूपाने 1 कोटी रुपये सरकारकडे जमा केले. तरी देखील ही योजना अंमलात आणण्यास टाळाटाळ व्हायला लागली. तेव्हा नगराध्यक्ष असणाऱ्या बाबुराव अण्णांनी राज्य सरकारला एक सडेतोड अशा प्रकारचं निवेदन पाठवून दिलं आणि ही योजना जर तात्काळ हाती घेतली गेली नाही तर शहरवासियांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल असं त्यांनी सरकारला बजावलं. त्यांच्या या खंबीर भूमिकेमुळे सरकारने तात्काळ हे पाणी पुरवठ्याचं काम हाती घेतलं आणि आज आपण पाहतो आहोत सोलापूर शहर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या सोलापूरला पाणी पुरवठा करण्याचं एक महत्त्वाचं अशा प्रकारचं जर मार्ग कोणता असेल तर तो टाकळीहून होणारा, भीमा नदीतून होणारा पाणी पुरवठा हा जुळे सोलापूरचा सगळा भाग, शहराच्या इकडच्या बाजूचा सगळा जो भाग आहे या सगळ्या भागाला पाणी पुरवठा या टाकळीहून आलेल्या पाण्यातून होतो आणि पाण्यापासून होत असल्या कारणामुळे बाबुराव अण्णांची एक दूरदृष्टी ही त्या पाठीमागे आणि त्याचबरोबर सरकारबरोबर भिडण्याची प्रसंगी जनतेकरता प्रसंगी सरकारशी भिडावं लागलं. ते आपलंच सरकार असताना देखील तरी देखील जनकल्याणासाठी सरकारच्या विरोधात जाण्याची देखील त्यांची असलेली तयारी, त्यांच्या ठिकाणी असलेला जो खंबीरपणा आहे तो आपल्याला इथे आढळून येतो. बाबुराव अण्णा पुढे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर बनले. महापौर झाल्यानंतर सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी भर दिला. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यामध्ये उत्तम अशा प्रकारची सांगड घालून कामांना गती देण्याचं कार्य हे बाबुराव अण्णांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1962, 67, 73 या निवडणुकांमध्ये जोडभावी पेठ मतदारसंघातून ते महानगरपालिकेवर निवडून आले. नगरपालिका आणि महानगरपालिकेचा कारभार करत असताना त्यांचा अभ्यासूपणा, व्यवहार कौशल्य यामुळे त्यांचे सहकारी आणि सरकारी अधिकारी यांना वेळोवेळी प्रोत्साहन मिळत जाऊन सोलापूर महानगरपालिकेने आणि नगरपालिकेने अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा कारभार हा त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते विविध योजना आखून त्याची अंमलबजावणी जलद गतीने करण्याकडे त्यांचं जातीनं लक्ष असे. अधिकारवाणीने काम करणारा नगराध्यक्ष, महापौर हा सोलापूरला लाभल्या कारणामुळे त्यांची कारकीर्द ही अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची आणि त्या नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाला गती देणारी अशी ठरलेली आपल्याला दिसून येते. बाबुराव अण्णांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कबड्डी आणि इतर स्पर्धांचं आयोजन करण्याला सुरुवात केली. त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये खेळाडूंमध्ये सोलापूर महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या ज्या काही स्पर्धा आहेत त्यांच्या संबंधी सातत्याने उत्सुकता लागलेली आपल्याला पाहायला मिळते.
एकूण 28 वर्षांची बाबूराव अण्णांची नगरपालिका आणि महानगरपालिकेची दीर्घ अशा प्रकारची ही कारकीर्द होती. मुळातच त्यांचा स्वभाव अत्यंत कणखर, स्वाभिमानी आणि अन्यायाला प्रतिकार करणारा अशा प्रकारचा होता. ते अत्यंत निश्चयी स्वभावाचे होते. महापौर पदाच्या निवडीच्या वेळी काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यांदा निवडणूक झालेली होती. जेव्हा ते महापौर बनले, पक्षश्रेष्ठींकडून आपल्यावर अन्याय होत आहे असं त्यांना वाटल्यानंतर त्यांनी निवडणूक घडवून आणली आणि आपल्या संघटन कौशल्याच्या आधारावर 28 मतं मिळवून ते महापौर झालेले होते. म्हणजे पक्षांतर्गत अशा प्रकारची ही निवडणूक घडून आली की महापौर कोणी व्हावं यासाठी. आणि त्यामध्ये त्यांनी आपल्यावर अन्याय होतो आहे असं वाटल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या विरोधात जाऊन पक्षांतर्गत निवडणुका घडवून आणल्या आणि निवडणुका घडवून आणून ते महापौर बनलेले होते. आणखी एक त्यांच्या बंडखोरीचं किंवा वेगळ्या व्यक्तिमत्वाचं लक्षण दर्शविणारा एक प्रसंग सोलापूरमध्ये घडलेला होता. सोलापूरच्या होम मैदानावर सगळ्या सोलापूरकरांनी मोठमोठ्या दिग्गज अशा प्रकारच्या नेत्यांच्या सभा अनुभवलेल्या आहेत. याच होम मैदानावर अटल बिहारी वाजपेयी यांची सभा होती आणि ते जनसंघाचे नेते होते. म्हणजे बाबूराव अण्णा ज्या पक्षाचे नेते होते त्याच्या विरोधी पक्षाचे नेते असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांची सभा जेव्हा होम मैदानावर होती आणि त्यावेळेला बाबूराव अण्णा हे सोलापूर नगरीचे महापौर होते, प्रथम नागरिक होते. आणि अटल बिहारींसारखा एक मोठा नेता आपल्या नगरीत आलेला आहे तर त्याचं स्वागत करणं हे या नगरीचा नगराध्यक्ष महापौर म्हणून किंवा प्रथम नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. म्हणून बाबूराव अण्णा सभेच्या स्थानी गेले. सभेच्या स्थानी जाऊन त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना पुष्पहार घातला आणि पुष्पहार घालून त्यांचं या नगरीच्या वतीने स्वागत केलं आणि ते लगेच तिथून निघून आले. खरं तर ही गोष्ट तत्कालीन त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना आवडलेली नव्हती. त्यांच्यावर या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली आणि या सगळ्या गोष्टी घडल्या तरी या गोष्टीची जाणीवही त्यांना असणारच. परंतु तरी देखील एक मोठा नेता आपल्या नगरीमध्ये येतो आणि तो आपल्या शहरामध्ये आल्यानंतर महापौर म्हणून त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. ती एक आपल्या शिष्टाचाराची बाब आहे आणि म्हणून शिष्टाचाराची बाब म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्याचं स्वागत त्याच्या सभास्थळी जाऊन करण्याचं धाडस देखील बाबूराव अण्णांनी दाखवलेलं होतं. खरं तर बाबूराव अण्णा स्वतः अत्यंत चांगले अशा प्रकारचे कबड्डीचे, व्हॉलीबॉलचे खेळाडू होते. आपल्या सहकार्याचे म्हणजे यल्लप्पा जेनुरे यांच्या मदतीने 1961-62 मध्ये त्यांनी जय भवानी तरुण मंडळाची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते या मंडळाचं उद्घाटन हे त्यांनी केलेलं होतं. या मंडळाच्याकडून अनेक राज्यस्तरावरील खेळाडू कबड्डी, खो खो या खेळामध्ये आपलं नाव कमावते झाले आणि महाराष्ट्र स्तरावर सोलापूरचा कबड्डीचा संघ, खो खोचा संघ हा त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध होता आणि अनेक नामवंत खेळाडू या संघाने तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. देशात आणि विविध ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता जे जाणारे वेगवेगळे खेळाडू असत, संघ असत, त्यांना मोठ्या उदारपणे बाबूराव अण्णा हा मदतीचा हात देत असत. सोलापूरचे क्रीडा विश्व बहरले पाहिजे यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असे. कबड्डी, खो खो यासह अनेक क्रीडा संघटनांचे ते जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर राज्य स्तरावरील अध्यक्ष होते आणि त्यांनी अनेक संघटना या वाढीस लावल्या, मोठ्या करण्याला मोठ्या प्रमाणावर सहकार्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते उत्कृष्ट खेळाडू असल्या कारणामुळे त्यांच्या ठिकाणी एक खिलाडू वृत्ती होती आणि म्हणून राजकारणामध्ये असणारी एक प्रकारची द्वेषभावना, मत्सर, स्पर्धा ही त्यांच्या ठिकाणी दिसून येत नाही. एखादा विरोधी पक्षातील व्यक्ती बाबूराव अण्णांकडे आला, एखादं काम घेऊन आला, अरे तो आपला विरोधी
व्यक्ती आहे, कार्यकर्ता आहे, नेता आहे, त्याने या मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये काम केलेलं होतं वगैरे असल्या क्षुद्र गोष्टींमध्ये बाबुराव अण्णा पडत नसतात. म्हणजे एखादा विरोधक जरी आपल्याकडे काम घेऊन आला तरी त्याचं काम हे बाबुराव अण्णा अत्यंत आनंदाने करत असत आणि कुठल्याही प्रकारची द्वेषभावना ही आपल्या विरोधकांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये नसे. राजकारणामध्ये आढळणारा अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचा हा गुण, दुर्मिळ असणारा हा गुण हा बाबुराव अण्णांच्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बाबुराव अण्णांनी सरकारच्या मागे लागून सोलापूर महानगरपालिकेच्या कामगारांना पेन्शन मिळवून दिली. अशी पेन्शन लागू करणारी सोलापूरची महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका असावी माझ्या माहितीप्रमाणे. आणि हे कामगारांच्यासाठी बाबुराव अण्णांनी केलेलं जे काम आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं पाहायला मिळतं. दुसरा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सोलापूर महानगरपालिका असं आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा सोलापूर महानगरपालिकेचं बोधचिन्ह जर तुम्ही बघितलं तर सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालून त्याचे दात मोजणारा भरत राजा हे सोलापूर महानगरपालिकेचं बोधचिन्ह आहे. आणि हे बोधचिन्ह बाबुराव अण्णांनी त्यांच्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर म्हणून जशी त्यांची कारकीर्द ही अत्यंत उज्ज्वल अशा प्रकारची, कर्तृत्वाने भरलेली अशा प्रकारची ठरली, तसंच बाबुराव अण्णांनी आमदार म्हणून केलेलं कार्य देखील तितकंच महत्त्वाचं ठरलं. 1980 मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही शरद पवार साहेबांनी केलेली होती आणि काँग्रेसचे विठ्ठलराव दिकोंडा यांचा पराभव करून बाबुराव अण्णा त्यावेळेला निवडून आले. खरं तर 101 मतांनी दिकोंडांचा पराभव बाबुराव अण्णांनी केलेला होता आणि त्यांनी चॅलेंज दिल्या कारणामुळे फेर मतमोजणी झाली आणि फेर मतमोजणीमध्येही शहर उत्तर मतदारसंघातून बाबुराव अण्णा हे 101 मतांनी निवडून आले आणि 1985 साली ते दुसऱ्यांदा आमदार म्हणले. म्हणजे 2 वेळेला 80 आणि 85 अशा 2 वेळेला विधानसभेमध्ये शहर उत्तर मतदारसंघाचं नेतृत्व हे बाबुराव अण्णांनी केलं. या 2 वेळच्या म्हणजे 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सरकारच्या अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांनी केलं. विशेषतः त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, स्वावलंबन योजना असतील, त्या गोरगरिबांपर्यंत पोहोचवून त्यांना स्वावलंबी बनविण्याकरता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न बाबुराव अण्णांनी केलेले आपल्याला दिसून येतात. बाबुराव अण्णांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की आज विधानसभेचं कामकाज चालू असतं आणि अनेकदा लोकसभा असेल, विधानसभा असेल यांची कामकाज पुरेसं संख्याबळ नसल्या कारणामुळे रद्द करण्याची वेळ येते. अनेक आपण आमदार निवडून देतो, खासदार निवडून देतो, परंतु ते सभागृहामध्ये उपस्थित राहत नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, सरकारला प्रश्न विचारत नाहीत किंवा कामकाजामध्ये सहभागी होत नाहीत. बाबुराव अण्णांचं एक मोठं वैशिष्ट्य असं होतं की आमदार म्हणून आपल्या या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये सभागृहामध्ये अत्यंत चांगली अशी त्यांची हजेरी असे आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर बाबुराव अण्णा हे सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करत असत. त्यांची उपस्थिती आणि सरकारच्या धोरणांना द्यायचा पाठिंबा असेल त्या बाबतीमध्ये आवश्यक त्यावेळेला भूमिका घेणं असेल, या गोष्टी बाबुराव अण्णांनी केलेल्या आपणास पाहावयास मिळतात. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून बाबुराव अण्णांनी केलेलं काम हे अत्यंत पथदर्शी अशा प्रकारचं, मार्गदर्शक अशा प्रकारचं काम आहे. 1980-81 मध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाबुराव अण्णा सभापती बनले. जवळपास 20 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद हे त्यांनी भूषविलं आणि सोलापूरच्या मार्केट कमिटीच्या या समितीच्या इतिहासामध्ये आपल्या कर्तृत्वाचा अविट अशा प्रकारचा, न मिटणारा अशा प्रकारचा ठसा हा बाबुराव अण्णांनी उमटविला.
खरं तर शिवदारे अण्णांनी, बिगू शिवदारे अण्णांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाया घातला आणि बाबूराव अण्णांकडे सभापती पद आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती खऱ्या अर्थाने जर कार्यान्वित व्हायची असेल तर त्यासाठी व्यापारी तिथे आले पाहिजेत, शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री तिथे व्हायला पाहिजे आणि हे जोपर्यंत तिथं होत नाही तोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ स्थापन करून उपयोगाची नाही. म्हणून बाबूराव अण्णांनी खरं तर त्यावेळेला लक्ष्मी मंडई, कस्तुरबा मंडई, भुसार बाजार या ठिकाणीच भाजीपाल्याचा, फळांचा, फुलांचा, कांदा असेल, भुसार माल असेल, या सगळ्याचा लिलाव होत असे. आणि मग या सगळ्या व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणणं, त्यांना तिथं वसविणं, तिथे हा सगळा व्यवहार प्रत्यक्षात आणणं ही एक अत्यंत अवघड अशा प्रकारची गोष्ट होती. आणि हे काम करत असताना अनेक व्यापारी तिथे यायला तयार नव्हते. त्यांना शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारं आणि आपण वर्षानुवर्ष जिथे व्यवहार करत आलेलो आहोत, आजही आपण सोलापूरकडे जर बघितलं, अनेक ठिकाणी सोलापूरची भाजी मार्केट्स महानगरपालिकेकडून उभारल्या गेलेल्या आहेत, परंतु तेथे भाजीपाला विक्री होत नाही. हे सगळे मार्केट्स पडून आहेत, तिथे अवैध व्यवसाय चालतात, लोक गप्पा टप्पा करत बसलेले असतात, जुगार खेळत दारू पीत बसलेले असतात. रात्रीच्या वेळी ते सुनसान अशा प्रकारची पडलेली सगळी भाजीपाला मंडई जर बघितली आपण, तर जिथे प्रत्यक्ष हे व्यवहार होत होते तिथल्या व्यापाऱ्यांना तिथून काढून आणून कृषी उत्पन्न बाजार समिती हैदराबाद रोडला शहराच्या बाहेर निर्माण केलेली, तिथे त्यांना आणणं आणि त्यांच्याकडून तिथे प्रत्यक्षामध्ये त्यांना वसविणं किती अवघड अशा प्रकारचं गोष्ट. व्यापाऱ्यांचा विरोध होता, त्याबरोबरच व्यापाऱ्याच्या बाजूने उभारलेल्या अनेक पक्ष संघटना, कार्यकर्ते, त्यांचाही त्यांना विरोध होता. आणि अनेक प्रकारचा विरोध असताना देखील बाबूराव अण्णांनी या सगळ्या व्यापाऱ्यांची समजूत घातली आणि समजूत घालून त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यायला भाग पाडलं. आपल्याला होणाऱ्या विरोधाला त्यांनी जुमानलं नाही आणि मग तिथे उघड्यावर हातगाड्यांवर व्यापार करणारे हे जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत आणून त्यांनी मार्केट यार्डामध्ये गाळे दिले, गाळे बांधून दिले आणि मग लसूण, कांदा, फळ इत्यादी व्यापारी जे आहेत हे सगळे व्यापारी वेगवेगळ्या व्यवसायाचे बाबूराव अण्णांवर विश्वास ठेवून तिथे आले. मग तिथे आल्यानंतर अनेक प्रकारच्या अडचणी होत्या, त्यांना पतपुरवठ्याच्या अडचणी होत्या. तर सोशल अर्बन बँक जी होती, या सोशल अर्बन बँकेच्याकडून या व्यापाऱ्यांना त्यांनी कर्ज मिळवून दिली आणि कर्ज मिळवून देऊन भांडवल या व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिलं. कृषी उत्पन्न बाजार समिती जर चांगली चालायची असेल तर तिथे व्यापाऱ्यांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणून बाबूराव अण्णांनी लाईट असेल, पाणी असेल, रस्ते, ड्रेनेज अशा सगळ्या गोष्टींची सोय ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली. आणि त्याचबरोबर शेतकरी आणि व्यापारी जे माल विक्रीसाठी आणतायत त्यांच्या मालाचं आणि ज्यांनी विकत माल घेतलेला आहे त्यांच्याही मालाचं संरक्षण व्हायला पाहिजे, त्याची चोरी होता कामा नये. पाऊस आला तर पावसामध्ये ते अन्नधान्य असेल ते भिजता कामा नये, म्हणून मोठमोठे सेल हॉल बांधण्याचं काम हे त्यांनी केलं. व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मिळवून दिलेल्या सुविधांमुळे सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही काहीच काळामध्ये नावारूपाला आली. आणि मग या मार्केट कमिटीमध्ये, सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ मार्केट असेल, मिरची मार्केट असेल, फूल मार्केट असेल, बेदाणा मार्केट असेल, फळ मार्केट असेल, भुसार मालाचे मार्केट असेल, अशा विविध वस्तूंचं स्वतंत्र मार्केट हे बाबूराव अण्णांनी उभं केलं आणि सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही वाढीस लावली. तिचा मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला. त्यांनी द्राक्ष भवनासाठी जागा दिली. आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही गेला तर द्राक्ष भवनाची मोठी इमारत तुम्हाला बघायला मिळेल. ही इमारत उभी राहण्यासाठी जागा त्यांनी उपलब्ध करून दिल्या कारणामुळे द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने
सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या आसपासच्या शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता असेल, औषधांची उपलब्धता असेल, माती परीक्षण असेल किंवा द्राक्ष लावणीसाठी, फवारणीसाठी, वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी लागणारं मार्गदर्शन असेल, ते मार्गदर्शन मिळणं हे शक्य झालं असं आपल्याला पाहायला मिळतं. डाळिंब, बोर यासारख्या फळांचं उत्पादन घेणारे जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळवून देणं असेल, त्या फळांच्या प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळवून देणं असेल, यासाठी अधिवेशनं भरवण्याचं काम आणि त्या अधिवेशनांच्या माध्यमातून तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हे बाबूराव अण्णांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज करत असताना ही बाजार समिती नावारूपाला आली पाहिजे यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले, त्यामुळे ही त्या काळामध्ये महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून उदयास आली. इतकंच नाही तर स्वतःच्या निधीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्ड स्टोरेज बांधणारी भारतातील पहिली बाजार समिती ही सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती बनली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगणकीय भुईकाटा बसवण्याचं काम असेल. या भुईकाटा बसवण्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला अचूक अशा पद्धतीने त्याचं वजन, मोजमाप होणं शक्य झालं. व्यापाऱ्यांकडून काटा मारणं असेल, यासारख्या गोष्टी ज्या पूर्वी व्हायच्या त्या सगळ्या बंद झाल्या आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, शेतकऱ्यांवर होणारा जो काही अन्याय आहे तो थांबविण्यामध्ये बाबूराव अण्णा यशस्वी ठरले. म्हणजे जसं व्यापाऱ्यांचं हित त्यांनी बघितलं, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं हित हे त्यांनी मुख्य मानलं. कारण शेतकरी असतील तरच कृषी उत्पन्न बाजार समिती चालेल. आणि इतकंच नाही तर या दोन्हींच्या सोबतीला तिथे काम करणारे जे कामगार आहेत, त्या कामगारांचं जे काही प्रश्न असतील कामगारांचे, ते कामगारांचे प्रश्न सोडविण्याला देखील बाबूराव अण्णांनी अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं. म्हणजे हमाल असतील, तोलार असतील किंवा इतर सगळे जे कामगार आहेत, त्या कामगारांसाठी म्हणून त्यांनी सातत्याने आपल्याकडचे दरवाजे त्यांच्याकरता उघडे ठेवले होते. आणि म्हणून त्यांच्याकडे विविध प्रश्न घेऊन जेव्हा हे कामगार जात, तेव्हा त्या प्रश्नांची सोडवणूक तात्काळ ते करीत असत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सोलापूरची ही कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील 4थ्या क्रमांकाची 2 कोटी उत्पन्न देणारी अशा प्रकारची बाजारपेठ बनली. आज सधन अशा प्रकारचा व्यापारी वर्ग आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळतो. तो संपन्न झालेला आहे, प्रचंड संपत्ती आहे, घरदारं, गाड्या घेऊन ते फिरतायत, करतायत. एकेकाळी हातगाड्यांवर माल विकणारे, व्यवहार करणारे, त्यांना स्वतःला मार्केट कमिटीमध्ये आज मोठ्या मोठ्या गाळ्यांमधून व्यापार करताना पाहताना, त्यांची कुटुंब सधन समृद्ध झालेले पाहताना आपल्या लक्षात येतं की बाबूराव अण्णांचं द्रष्टेपण हे त्याच्या पाठीमागे असलेले आपल्याला पाहायला मिळतं. मार्केट यार्डाच्या समोर ऑइल मिलसाठी म्हणजे शेतीपूरक मालासाठी म्हणून त्यांनी ॲग्रो इंडस्ट्री उभी केली. ही ॲग्रो इंडस्ट्रीची जमीन खरं तर कमर्शियल झोनमध्ये होती. बाबूराव अण्णांनी प्रयत्न करून कमर्शियल झोनमधली ही इमारत इंडस्ट्रीयल झोनमध्ये आणण्याचं काम केलं आणि शेतीमालाला पूरक डाळ उद्योग असेल, शेंगापासून तेल बनविण्याचा उद्योग असेल, असे उद्योग तेथे उभारले आणि शेतीमालाला योग्य भाव मिळावा, त्याच्या पूरक अशा प्रकारचे जे काही व्यवसाय आहेत ते तिथे चालावे यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. इतकंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी तेथे एक मंगल कार्यालयही उभं केलं. आज बिगू शिवदारे अण्णांचं नाव त्या मंगल कार्यालयाला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोलापूर सोशल अर्बन बँक आर्थिक अडचणीत आलेली होती आणि मग ही बंद पडते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठेवी या सोशल अर्बन बँकेमध्ये ठेवून ही बँक बुडण्यापासून, आर्थिक संकटातून वाचविण्याचं काम देखील बाबूराव अण्णांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, ज्याला आपण DCC बँक म्हणून ओळखतो, या बँकेचे अध्यक्ष म्हणून
बाबुराव अण्णांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खरं तर जवळपास 20 वर्ष या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सदस्य म्हणून बाबुराव अण्णांनी काम केलं आणि 1987-88 मध्ये अण्णा हे या बँकेचे अध्यक्ष बनले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बनल्यानंतर या बँकेच्या कारभाराला एक नवी दिशा देण्याचं काम हे त्यांनी केलं. परंपरेने दुष्काळी असलेला सोलापूर जिल्हा आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये फळबागा चांगल्या पद्धतीने येऊ शकतात हे अभ्यासांती समजल्यानंतर बाबुराव अण्णांनी प्रत्येक तालुक्याला कृषी अधिकारी नियुक्त केला आणि या कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून फलोद्यान कार्यक्रमाला चालना देण्याचं काम हे त्यांनी केलं. कमी पाण्यावर येणारी डाळिंब, बोर, द्राक्ष इत्यादी फळबागा लावण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. त्यासाठी सोलापूर जिल्हा बँकेकडून त्यांनी अर्थपुरवठा केला आणि आज सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्हा जो काय फळबागांच्या बाबतीमध्ये देशाच्या नकाशावर उठून दिसतो आहे, त्याचं फळबागांचा जिल्हा म्हणून हे जी काही ओळख सोलापूर जिल्ह्याची निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये बाबुराव अण्णांचं DCC बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी दिलेलं जे काही योगदान आहे ते योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं. खरं तर शेतकऱ्यांना पतपुरवठा करायचा, भांडवल पुरवठा करायचा म्हटल्यानंतर बँकेकडे पैसे नव्हते. तेव्हा बाबुराव अण्णांनी बँकेचा जो काही आपत्कालीन निधी असतो, आपत्कालीन फंड असतो, या फंडातील रक्कम ही शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरता वापरली आणि ती कर्ज फेडून घेत असताना ही एक अभिनव अशा प्रकारची योजना त्यांनी आखली की हे पैसे एकदम फेडून घ्यायचे नाहीत, तर टप्प्याटप्प्याने पैसे देताना देखील, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी कर्ज काढतो आणि कर्ज ज्या कारणासाठी काढलेली असतात ते प्रत्यक्षात त्या कारणासाठी खर्ची होत नाहीत. अनेक कामं त्याची राहिलेली असतात आणि मग त्या कामाकरता ते पैसे खर्च होऊन जातात. ज्याच्याकरता काढलेले असतात त्याकरता ते वापरलेच जात नाहीत, असं बऱ्याच वेळेला होतं. परंतु बाबुराव अण्णांनी काय मार्ग काढला याच्यातून, हा विलक्षण अशा प्रकारची गोष्ट आहे की त्यांनी खड्डे खणण्याकरता वेगळे पैसे दिले, रोपांकरता वेगळे पैसे दिले. म्हणजे पैसे देत असताना देखील एक हाती पैसे दिले नाहीत. खड्डे खणायचे त्याचे पैसे मिळतील, रोपं आणायची लावायची त्याचे पैसे मिळतील आणि मग ठिबक सिंचनाकरता वेगळे 3 टप्प्यांमध्ये अशा पद्धतीने पैसे देऊन शेतकऱ्यांना दिले गेलेले पैसे हे त्याच कामासाठी वापरले जातील याकडे लक्ष दिलं आणि मग लगेच त्यांच्याकडून परतफेड होणार नाही. बागा लावल्या म्हणजे लगेच पैसा उत्पन्न त्यांना सुरू होणार नाही, त्याकरता 3-1 वर्ष जावे लागतील आणि मग त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने फळं आल्यानंतर त्याचे पैसे शेतकऱ्यांना यायला लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने हे पैसे त्यांच्याकडून वसूल करून घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे हा जिल्हा फळबागांचा जिल्हा म्हणून देशाच्या नकाशावर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय शरद पवार साहेबांना सोलापूर जिल्हा सहकारी बँकेने हे जे काय काम केलेलं आहे हे काम बघून त्यांनी याची माहिती घेतली आणि त्याच्या पुढे जाऊन DCC बँकेची फळबाग कर्ज योजना याचा अभ्यास करून त्याच पद्धतीने देश पातळीवर योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी नाबार्डला दिलेल्या होत्या. भाई गणपतराव देशमुख सोलापूर जिल्ह्याच्या फळबागांचं क्षेत्र, सोलापूर जिल्हा हे फळबागांचं क्षेत्र बनण्याचं श्रेय बाबुराव अण्णांना कायम देत असत. आपल्या भाषणांमध्ये त्याचा सातत्याने त्याचा उल्लेख करत असत. बाबुराव अण्णा आप्पासाहेब काडादींना आपल्या ज्येष्ठ बंधूच्या ठिकाणी, मोठ्या भावाच्या ठिकाणी मानत असत. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उभारण्यामध्ये त्यांनी योगदान दिलं आणि या दक्षिण आणि उत्तर तालुक्यामध्ये ज्याचं कार्यक्षेत्र होतं, या अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर या तालुक्यांमध्ये जिथे कार्यक्षेत्र होतं या ह्याचं कारखान्याचं, त्या कारखान्याचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी या कारखान्याच्या विकासामध्ये आप्पासाहेब काडादींच्या सोबतीने मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बाबुराव अण्णांनी नान्नजच्या माळरानावर
शरद शेतकरी सहकारी सूतगिरणी ही 1992 साली स्थापन केली आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम केलं. या संस्थेचे ते या गिरणीचे ते संस्थापक अध्यक्ष होते. खरं तर ही गिरणी सुरू करत असताना शासनाकडून भांडवल उपलब्ध झालं नाही. तेव्हा शासन भांडवल देत नाही म्हणून ते गप्प बसले नाही, तर बाबूराव अण्णांनी स्वतःच्या सामर्थ्याने ही सूतगिरणी सुरू केली आणि त्या परिसरातील लोकांना त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटविण्याचं काम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हैदराबाद रोडला खासदार गंगाधरपंत कुचन यांनी विडी घरकुल बांधण्यासाठी म्हणून एक प्रकल्प राबवला होता. खरं तर कुचन साहेबांना ते विडी घरकुल उभारायचं होतं, पण ज्या जागेवर ते घरकुल उभारायचं त्यांनी ठरवलं होतं ती जागा मात्र त्यांना उपलब्ध होत नव्हती, कारण त्याचे मूळ मालक जे होते ते त्यासाठी आपली जमीन द्यायला तयार नव्हते. तेव्हा बाबूराव अण्णांनी दर्गो पाटील असतील, देशमुख असतील, गवळी असतील, हे जे काही तिथले मूळ मालक होते शेतीचे, त्यांना भेटून त्यांच्याशी बोलणी करून ती जमीन घरकुलाच्या वसाहतीकरता उपलब्ध करून दिली. म्हणून हैदराबाद रोडचं विडी घरकुल जे आहे हे विडी घरकुल प्रत्यक्षामध्ये येऊ शकलं. बाबूराव अण्णांनी विडी घरकुलाकरता केलेली मदत बघून सोलापूरच्या पूर्व भागातील विणकर बाबूराव अण्णांच्याकडे आणि त्यांनी म्हणलं की जसं विडी कामगारांच्यासाठी हे घरकुल उभारलं गेलं, विडी घरकुल उभारलं गेलं, त्यासाठी आमच्या विणकरांसाठी देखील तुम्ही घरकुल उभा करावं, त्यासाठी आम्हाला मदत करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळेला या गोष्टीचा पाठपुरावा हा बाबूराव अण्णांनी केला आणि ती जमीन विणकरांना मिळवून देण्यामध्ये आणि ती वसाहत उभारण्यामध्ये मोठं योगदान हे बाबूराव अण्णांचं राहिलं. म्हणून विणकरांनी आपल्या वसाहतीला बाबूराव अण्णा चाकोते नगर असं नाव हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. बाबूराव अण्णांच्या ठिकाणी प्रचंड दातृत्व होतं. म्हणजे संपत्ती अनेकांकडे येते असते, परंतु त्या संपत्तीचा विनियोग करणं, एखाद्या याचकाला ती दान करणं किंवा ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करणं, असं करणं प्रत्येकाला जमतं अशातला भाग नाही. आणि म्हणून ज्या वेळेला बाबूराव अण्णांकडे आपण बघतो तर त्यांच्याकडे कोणीही आला, कुठल्याही प्रकारची मागणी करायला आला, तर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला रिकाम्या हाताने बाबूराव अण्णा कधी पाठवत. त्याची मागणी रास्त आहे, त्याला खरोखरीच गरज आहे असं जर बाबूराव अण्णांना वाटलं तर ते त्याला निश्चितपणे मदत करत असत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तर ते मदतीला धावून जात. 1993च्या भूकंपाच्या वेळेला त्यांचे शरद पवार साहेबांच्या बरोबर अतिशय चांगले संबंध होते. खरं तर समाजवादी पक्ष शरद पवार साहेबांनी जो स्थापन केला त्या पक्षामधून लवकरच ते बाहेर पडून काँग्रेस पक्षामध्ये गेलेले होते. परंतु तरी देखील पवार साहेबांच्या विषयी अत्यंत आदराची भावना ही त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून नान्नजच्या ठिकाणी ज्यावेळेला सूतगिरणी त्यांनी स्थापन केली त्यावेळेला त्यांनी शरद सूतगिरणी असं शरद पवार साहेबांचं नाव हे त्या गिरणीला दिलेलं होतं. आणि पवार साहेबांच्या आदेशानुसार 1993च्या भूकंपाच्या वेळेला भूकंपग्रस्तांना अनेक स्वरूपाची मदत, म्हणजे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या वस्तूंपासून अनेक गोष्टींची मदत ही बाबूराव अण्णांनी त्यावेळेला केलेली होती. खरं तर सोलापूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या वेळेला भरलं त्यावेळेला खरं तर एवढं मोठं साहित्य संमेलन भरवायचं आणि त्यासाठी लागणारा पैसा खर्च ह्या मोठ्या गोष्टी असतात. संयोजकाच्या पुढे, आयोजकाच्या पुढे अत्यंत अडचणी असतात. आणि मग सोलापूरमधील जे साहित्यिक होते त्याच्यामध्ये आपण दत्ता हलसगीकरांसारखे श्रेष्ठ साहित्यिक कवी वगैरे आपल्याला माहीत आहेत. दत्ता हलसगीकर, स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी बोल्ली, जे कुलकर्णी, किशोर चंडक, बाबूराव मैंदर्गीकर हे सगळे बाबूराव अण्णांच्याकडे गेले आणि बाबूराव अण्णांकडे जाऊन त्यांनी साहित्य संमेलन आपल्याकडे भरवायचं आहे आणि त्याकरता आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे असं बाबूराव अण्णांना सांगितलं. त्यावेळेला बाबूराव अण्णा त्यांना म्हणाले की किती पैसे लागणार आहेत.
तेव्हा हलसगीकरांनी सांगितलं की आपण या साहित्य संमेलनाच्या जेवणाचा खर्च उचलावा. मग बाबुराव अण्णांनी विचारलं किती खर्च लागेल. ते म्हणाले 25-30 हजार रुपये त्याकरता खर्च येईल. मग बाबुराव अण्णा म्हणाले की हा खर्च तर मी देईनच दे, आणि याशिवाय लागल्यास आणखी एक 5,000 रुपये देखील मी तुम्हाला या खर्चाकरता देईन, परंतु माझं नाव साहित्य संमेलनाच्या कुठेच छापता कामा नये, कुठेच येता कामा नये. आपण असं जे म्हणतो की एका हाताने दान द्यावं आणि दुसऱ्या हाताला देखील त्याची माहिती असू नये, असं जे दातृत्व आहे हे दातृत्व बाबुराव अण्णांच्या ठिकाणी होतं. अन्यथा आपण बघतो केळी, एखाद्या गरिबाला केळी देताना देखील त्याचे फोटो काढणारे लोक आहेत, त्याच्यापासून प्रसिद्धी मिळवणारे लोक आहेत, आणि अशी सवंग प्रसिद्धीला सोकलेली अशी अनेक माणसं आपण आपल्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सगळीकडे बघतो आहोत. परंतु पैसे तर देतोच देतो, वरही आणखी काही लागले तर देतो, परंतु माझं नाव कुठेही तुम्ही तिथे वापरू नका असं म्हणणारे बाबुराव अण्णांसारखे नेते हे अत्यंत विरळ आहेत. आणि म्हणून बाबुराव अण्णांची आठवण हे आज होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही उपक्रमाला, सिद्धेश्वर यात्रेपासून ते अनेक क्रीडा संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, नवरात्रोत्सव मंडळ किंवा गणेशोत्सव मंडळ असतील, अशा अनेक संस्था असतील, या सगळ्यांना बाबुराव अण्णा हे अत्यंत उदार मनानं मदत करत असत आणि अशा अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ होते. बाबुराव अण्णा आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जात, ते म्हणजे त्यांच्या वक्तशीरपणासाठी. तो त्यांचा खास अशा प्रकारचा गुण होता. सकाळी उठून ते शेतावर जात, शेतावरून घरी येऊन स्नान पूजा करून 11:30च्या दरम्यान ते भवानी पेठेतील आपल्या नवसमता येथील, नवसमता ट्रान्सपोर्ट जे त्यांचं होतं त्या ट्रान्सपोर्टच्या तिथे असणाऱ्या कार्यालयामध्ये जात आणि तिथे येणारे जे काही लोक आहेत त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवून, काही चर्चा असतील त्या करून, तेथून ते DCC बँकेमध्ये जात, तिथून ते शरद सूतगिरणीमध्ये जात आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ते मार्केट यार्डामध्ये येत असत आणि तिथून मुळेगाव येथील त्यांचं जे पेट्रोल पंप त्यांनी सुरू केलेलं होतं त्या पेट्रोल पंपावर ते जात आणि मग त्यानंतर तिथून घरी येत आणि घरी येऊन पुन्हा काही काळ थांबल्यानंतर पुन्हा ते आपल्या नवसमता येथील भवानी पेठेतील कार्यालयामध्ये जाऊन बसत आणि लोकांची गाऱ्हाणी ऐकत. ते इतके वक्तशीर होते की लोक असं म्हणत की बाबुराव अण्णांना पाहून लोक घड्याळ लावतात. म्हणजे त्यांचा ठरलेला वेळ आहे, शेतीमध्ये इतके वाजून इतके वाजेपर्यंत, त्यानंतर नवसमता ट्रान्सपोर्टला इतके वाजून इतक्या मिनिटांपर्यंत, त्यानंतर मार्केट कमिटीमध्ये इतके वाजून इतके वाजेपर्यंत, पेट्रोल पंपावर इतके वाजून इतके वाजेपर्यंत. तो ठरलेला जो नियमित काळ आहे तो नियमित काळ कधीही ती चुकवत नसत. आणि म्हणून विनोदाने लोक असं म्हणत असत की बाबुराव अण्णांना पाहून लोक घड्याळ लावतात, इतके ते वेळेचे पक्के होते. सतत बाजारपेठेमध्ये वास्तव्य असल्या कारणामुळे व्यापाऱ्यांच्या प्रश्नाबरोबर श्रमजीवींचे प्रश्न ते सोडवण्याकडे आग्रही असत. हमालांना त्यांच्या मालकीच्या हातगाड्या, बैलगाड्या उपलब्ध करून देण्याचं काम हे बाबुराव अण्णांनी केलेलं होतं. बाबुराव अण्णांनी अनेकांना महापालिकेमध्ये, DCC बँकेत, सूतगिरणीत, मार्केट यार्डामध्ये कुठेही एकही रुपया कोणाकडून न घेता त्यांना नोकऱ्या लावल्या आणि त्यामुळे अनेक लोक, तरुण हे त्यांच्यामुळे कामाला लागले, रोजगाराला लागले आणि त्यांची कुटुंब चालली, त्यांचे चरितार्थ चालले. आणि म्हणून बाबुराव अण्णांचं कार्य हे सर्वस्पर्शी अशा प्रकारचं होतं. राजकारणाला विधायक वळण देण्याची क्षमता ही बाबुराव अण्णांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. आप्पासाहेब काडादी असतील, बिगू शिवदारे अण्णा असतील किंवा बाबुराव अण्णा असतील, हे लिंगायत समाजातील जे प्रमुख अशा प्रकारचे नेते होते त्या काळातील, ते राजकारण आणि समाजकारण
हे एकमेकांच्या सल्ल्याने करत, मग ते देवस्थानचं काम असो, सहकारी संस्थांचं काम असो किंवा इतर कुठलंही सार्वजनिक कार्य असो, ते एकमेकांच्या सल्ल्याने करत असत. बाबूराव अण्णांनी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी ही निर्माण केलेली होती. आता ही फळी जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा प्रकारची माणसं ही तिथे असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मग जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येते की अरे इतकी माणसं. महापालिकेमध्ये बाबूराव अण्णांचे सहकारी कार्यकर्ते अनेक जे त्यांनी घडवले ते तर आपण बघितलं तर महादेव महेंद्रकर असतील, सुभाष पाटणकर, तुळजाराम मंगोडेकर, विठ्ठलराव ननवरे, यल्लाप्पांना जेणुरे, शंकरराव समदुर्ले, बंडप्पा मुनाळे, चंद्रशेखर म्हमाणे, नारायणदास राठी, बाबूराव तळे, शंकरराव मुधोळकर, अरविंद भांडेकर, तुकाराम गवळी, हाजी फजले अहमद अडते, जनार्दन कारंपुरी, मारुती सरवदे, भगवानराव चव्हाण, भीमराव जाधव गुरुजी, मोहम्मद अली शेख कल्याणी, हाजी हसन पैलवान शेख, हाजी रसूल साहेब कामतीकर, हाजी इमाम साहेब दलाल, बाळासाहेब घोंगडे, युनुसबाई शेख. महापालिकेमध्ये अशी कार्यकर्त्यांची मोठी फळी, सहकाऱ्यांची मोठी फळी त्यांच्याबरोबर कामाला होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार आपण केला तर बळीराम काका साठे असतील, श्रीधर मार्तंडे, उमाकांत राठोड, गुरुमूर्ती पाटील, चंद्रशेखर बरबडे, मुश्ताक चौधरी, मल्लीनाथ विभूते, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, श्री काळे, अशी अनेक माणसं. डीसीसी बँकेमध्ये अनेक सहकारी त्यांचे होते, त्यांच्या सोबतीने त्यांनी ही कामं सगळी आपली कारकीर्द केली. त्याच्यामध्ये सिद्धरामप्पा पाटील असतील, दिलीपराव सोपल असतील, गणपतराव देशमुख असतील, भाई एस एम पाटील असतील, बबनदादा शिंदे असतील किंवा पद्मशाली समाजामध्ये पूर्व भागामध्ये त्यांचा प्रभाव होता. पद्मशाली समाजामध्ये केशव अंकम, सिद्धरामप्पा चिंता, इरप्पण्णा बोल्ली, धर्मण्णा सादुल, गणेश बाळी आणि त्याचबरोबर दशरथ बुरगुल, पूर्णचंद्र पुंजाल आणि गंगाधरपंत कुचन असे अनेक नेते हे त्यांच्या सोबतीने होते. बाबूराव अण्णांच्या सोबत कायमस्वरूपी त्यांच्या सोबत असणारी काही माणसं होती. विठ्ठलराव साळुंखे जे निवृत्त PSI होते, मोहन नारा, सुनील धायपुले, असे अनेक लोक, युनानी हकीम हमीद बाबा, शादुल्ला बागवान, अशी माणसं ही बाबूराव अण्णांच्या सोबत कायम असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशी एक कार्यकर्त्यांची मोठी फळी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये बाबूराव अण्णांनी निर्माण केलेली होती. आणि त्यांनी सुरू केलेल्या या सगळ्या याच्यामधूनच मग आपण बघतो की बाबूराव अण्णा अत्यंत सामान्य अशा पद्धतीने शून्यातून त्यांनी सुरुवात केली. मी मग सुरुवातीला व्हिडिओच्या म्हणालो की अवैध व्यवसाय करणारा एक तरुण ते या सोलापूर नगरीमध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती, डीसीसी बँकेचा अध्यक्ष, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी आणि खो खो संघटनेचे अध्यक्ष, अशा अनेक ठिकाणी सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये बाबूराव अण्णांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा ठसा हा उमटविलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही व्यक्तीच्या यशाच्या जीवनाचा आलेख ज्या वेळेला आपण मांडतो त्यावेळेला आयुष्याच्या शेवटी त्यांनी जी एकूण कमाई केलेली आहे ती कमाई काय हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्यापुढे त्यांनी त्यांच्या मुलाच्या रूपाने काय आपल्यापुढे ठेवलं उत्तराधिकारी म्हणून हे आपण बघत असतो. त्यांची मुलं किती कर्तृत्ववान निघाली याकडेही आपण लक्ष देत असतो. खरं तर बाबूराव अण्णांचे थोरले चिरंजीव महादेव चाकोते हे सोलापूर जिल्हा मोटार चालक मालक संघाचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांचे दुसरे चिरंजीव विश्वनाथ चाकोते हे 2 वेळेस नगरसेवक, एका वेळेला म्हणजे महापौर, सोलापूर नगरीचे महापौर आणि आमदार, अशा सर्व सार्वजनिक जीवनातील पदांवर ते कार्यान्वित राहिले. त्याचप्रमाणे सिद्धाराम हे त्यांचे चिरंजीव, तिसरे चिरंजीव, हे 2 वेळेला सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले. योगीराज हे त्यांचे चौथे चिरंजीव, हे व्यवसायामध्ये
राहिले तर त्यांच्या 2 कन्या महानंदा आणि सुरेखा या आपापल्या ठिकाणी कौटुंबिक जीवनामध्ये व्यवस्थित राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून कौटुंबिक स्तरावर बाबूराव अण्णांना एक अत्यंत चांगलं कुटुंब आणि त्याचबरोबर या कुटुंबातून सौख्य समाधान हे प्राप्त झालं। त्यांची मुलं कर्तृत्ववान निघाली आणि समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व दाखविलेलं आपल्याला दिसून येतं। बाबूराव अण्णांच्या आयुष्याच्या शेवटच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला बाबूराव अण्णांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागल्या कारणामुळे त्यांना खाजगी विमानाने 2003 मध्ये 10 डिसेंबर 2003 रोजी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये मुंबईला ॲडमिट करण्यात आलं। आणि या लीलावती हॉस्पिटलमध्ये बाबूराव अण्णांना ॲडमिट केल्यानंतर तेथेच त्यांची प्राणज्योत हे मालविली। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, ज्यांच्याविषयी बाबूराव अण्णांच्या मनामध्ये नितांत आदर होता आणि बाबूराव अण्णांचे ते नेते होते, तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या अंत्यसंस्काराला हजर होते। अनेक राजकारणातील मोठी माणसं ही त्यांच्या अंत्यसंस्काराला हजर होती। त्यांच्या अनंताच्या यात्रेमध्ये सहभागी व्हायला म्हणजे त्यांचं अंतिम दर्शन घेण्याकरता अनेक प्रचंड कार्यकर्त्यांचा जनसमुदाय हा तिथे उसळलेला होता। असं हे एक अत्यंत बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळवून देण्यामध्ये त्यांनी जी आपली भूमिका बजावली, जे योगदान दिलं, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून बाबूराव अण्णा यांचं सोलापूरच्या इतिहासामध्ये, जिल्ह्याच्या इतिहासामध्ये असणारं स्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं। खरं तर हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्या कारणामुळे त्यांच्या या सर्व कार्याला मी विनम्र आदरांजली व्यक्त करतो, अभिवादन करतो। आणि आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा आणि हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण ते सबस्क्राईब करावं अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।